है ठीक है, लेकिन रिश्ता कौन निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाव. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही. मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात, दुसरे परिवार कोणीच नाहीये. आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत. मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा, असं समजा ही जनसुनावणी आहे. मला सांगा किती जणांना वाढवण हवंय आणि किती जणांना नकोय. नकोय त्यांनी हात वर करा. अरे नाही, एवढा असा गुळमुळ त्यांनी नाही होणार. जरा जोरात बोला. जरा एकदा. एकच जिद्द, एकच जिद्द. जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो, ही घ्या जनसुनावणी आमची, ही घ्या, ही घ्या. पालघरमधून उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. त्या सभेत मोदींच्या नकली सेनेवरील टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रिश्ते हे ठीक है, लेकिन रिश्ता कौन निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाओ. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही. मोदीजी, तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची फक्त 2 जण आहेत. दुसरे परिवार कुणीच नाही आहे. आणि आज हे इथे सगळे जमलेले आहेत असे समजा ही जनसुनावणी आहे. मला सांगा, किती जणांना वाढवण हवी आणि किती जणांना नको आहे? मी तुम्हाला एक वचन देतो, भारतीताई लोकसभेत जाणार आणि वाढवण बंदराचा फडशा पाडणार. रणगाडे आणूनही वाढवण बंदराचं काम करतील. गद्दार आणि त्याचे मालक राज्यात फिरत आहेत. परवा मी परिषद घेतली, त्यात मी बोललो की यापुढे मी जी टीका करेन ती देशाच्या पंतप्रधानांवर नसेल तर नरेंद्र मोदींवर असेल. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही, करू शकणार नाही आणि करू इच्छित नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या बाहेरचे तुम्ही, तुमचा राज्याशी संबंध काय आहे? शिवसेना नकली असायला ती तुमची डिग्री आहे का? जो यांना देईल साथ हे त्यांचा करणार घात, ही यांची ब्रीदवाक्य आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये आपण म्हणालात की पालघरने चमत्कार केला, पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता. मग तुम्हीच विचार केला मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी जी शिवसेना यांच्या सोबत राहिली, ती शिवसेना मुळासकट संपवायला जे निघालात ते पालघरकरांना काय न्याय देऊ शकतील? महाराष्ट्राबाहेरून येऊन तुम्हीही आम्हाला नकली म्हणता, असे पालघरच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले. मोदीजी, तुम्ही समोर या आणि 10 वर्षात काय केलंय ते सांगा. माझ्यावर टीका केल्याशिवाय मोदींचं भाषण पूर्ण होत नाही. चीन भारतात आलं तरी चालेल, पण ठाकरेंना संपवा ही मोदींची नीती आहे. मोदीजी, तुमचे नाव पाठीवर लावू शकतात, देशावर नाही. देशाच्या सरकारवर पुन्हा मोदींचे नाव येता कामा नये. अब की बार भाजपा तडीपार माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करतात. खिचडी घोटाळा करताना अमोल कीर्तीकरांवर खोटे आरोप केले. 70,000 कोटींचा आरोप असेल तर उपमुख्यमंत्री करतात. भ्रष्टाचारी तितुका मेळावा भ्रष्टाचारांसोबतच घेतात. जितका मोठा भ्रष्टाचार तितकी मोठी पदे देतात. महाराष्ट्रात मोदींचे नाणे चालणार नाही, ठाकरेंचेच चालणार. मोदींचे नाणे चालत नाही म्हणून शिवसेना फोडली, असेही आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पालघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.